आजचं बघून घ्या व्यवस्थितपणे. आपण जे न्यूजमध्ये जे टॉपिक आपण घेतो, हे टॉपिक आपण जे घेत असतो, याचा प्रमुख उद्देश काय माहिती आहे का? याचा प्रमुख उद्देश तर आपले रेफरन्स मटेरियल म्हणजे जे तुम्ही पुस्तकं वाचता ते अपडेट करणे हा तर आहेच, यात कुठंच दुमत नाही. आता काल आपण जे घेतलं होतं की कोर सेक्टर आधी किती होते? 8 होते. आता कोर सेक्टर किती झाले? 9 झाले. बरोबर? आता पुस्तकाची कुठं वाट बघत बघत बसाल? पुस्तकामध्ये अपडेट करून घ्या ना. दुसरा पण याचा प्रमुख उद्देश आहे की इकॉनॉमिक्समध्ये काही काही कन्सेप्ट अशा असतात की ज्या नव्यानं येतात. नव्यानं येत नाही म्हणजे पुस्तकात नसतात, परंतु न्यूजपेपरमध्ये आल्यामुळे त्या नव्यानं होऊन जातात. बरोबर ना? त्यातील एक कन्सेप्ट आहे LTCG. त्याला म्हणतात लॉंग टर्म कॅपिटल गेन. LTCG हेडिंग लिहा. लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि समोर एक शब्द लिहून टाका. त्याला म्हणतात टॅक्स. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. बरोबर? त्याला म्हणतात भांडवली नफा कर. बरोबर? दोन्ही पेपरमध्ये ही न्यूज आहे. इथं LTCG राहणारच आणि दीर्घकालीन भांडवली नफावर कर दिलासा अशक्य. काय मुद्दा आहे समजून सांगतो, बेसिक पण आणि सगळं, काळजी नसावी. ठीक आहे? चला हेडिंग लिहा. लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि समोर लिहून टाका टॅक्स. आता बघा, भांडवली नफा कर हा कशाला म्हणतात पहिल्यांदा समजून घ्या. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा कशाला म्हणतात पहिले कन्सेप्ट समजून घ्या. समजा उदाहरणार्थ विदेशामधनं एखादी गुंतवणूक आली. बरोबर? विदेशामधून गुंतवणूक आल्यानंतर त्या समजा उदाहरणार्थ वोडाफोन नावाची कंपनी भारतामध्ये आली आणि त्या कंपनीला भारतामध्ये नफा झाला. नफा होणारच आहे. ओके. हा नफा घेऊन कंपनी जेव्हा आपल्या देशामध्ये जाते, बरोबर नाही का, त्याच्यावर जो टॅक्स लावला जातो त्याला म्हणतात कॅपिटल गेन टॅक्स, CGT. त्याला म्हणतात काय? कॅपिटल गेन टॅक्स. आणि साहजिक आहे इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म असते, मग याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. ठीक आहे? म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या नफ्यावर जो कर लावला जातो त्याला कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. आणि पॉइंट टू बी नोटेड, फक्त इन्व्हेस्टमेंटवरच त्या नफ्यावरच लावला जात नाही, तर भारतामध्ये समजा जे कॅपिटल मार्केट आहे, भांडवली बाजार, बरोबर नाही का, जिथं दीर्घकालीन कर्जाची देवाणघेवाण होते, बरोबर नाही का, म्हणजे समजा तुमच्या भाषेमध्ये शेअर मार्केट समजा जरी म्हटलं, तर त्या शेअर मार्केटमध्ये तुम्ही 12 महिन्यापेक्षा जास्त शेअर्स किंवा बॉन्ड होल्ड करून जर सेल केले आणि त्यावर जर नफा झाला, तर त्यावर सुद्धा कॅपिटल गेन टॅक्स लावला जातो. त्यावर सुद्धा काय लावला जातो? कॅपिटल गेन टॅक्स हा लावला जातो. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी सिंपल भाषेमध्ये काय, तर जर समजा तुम्हाला कुठल्या ॲसेटवर, तुमच्या ॲसेटवर जर समजा काय झाला, लाँग टर्म हा गेन झाला, नफा झाला, त्यावर जो टॅक्स लावला जातो त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असे म्हणतात. समजलं? हा एक प्रकारचा हा डायरेक्ट टॅक्स आहे, हा प्रत्यक्ष कर आहे. आणि डायरेक्ट टॅक्स ऍक्ट 1961 नुसार हा कर लावला जातो. डायरेक्ट टॅक्स ऍक्ट 1961 नुसार हा काय केला जातो? हा लावला जातो. विषय संपला. बेसिक समजलं. आता मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की काही इन्व्हेस्टरची अशी मागणी होती की बाबा, अशी मागणी होती की आम्ही भारतामध्ये जास्त गुंतवणूक करतो. भारतामध्ये काय करतो? जास्त गुंतवणूक करतो. तुम्ही काय करा, हा जो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे ना, हा रद्द करा. बरोबर? हा रद्द करा. आता तुम्ही म्हणाल, सर हा जर रद्द केला तर या टॅक्समधनं जे सरकारला प्राप्ती होईल ती कमी होणार ना? हो, 100% कमी होणार. पण दुसऱ्या बाजूनं इन्व्हेस्टमेंट पण वाढणार ना. इन्व्हेस्टमेंट वाढली तर रोजगार पण वाढणार. रोजगार वाढली तर अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढणार आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचं अंतर्गत जे व्यापार चक्र आहे ते सुरळीत चालणार. ओके. 2026 चा हा प्रश्न पण होता, व्यापार चक्र म्हणजे काय, मुख्य परीक्षेचा विषय कळला इथपर्यंत. म्हणजे इथं तुम्ही सवलत द्या, मी काय करा, आम्हाला इथं सवलत द्या, आम्ही काय करतो, हा फ्लो इन्व्हेस्टमेंटचा हा जास्त करतो. ओके. मग प्रॉब्लेम काय झाला असता? प्रॉब्लेम हा झाला असता की तुम्ही इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही काय देताय, त्याला सूट देताय, पण दुसऱ्या बाजूनं जे देशांतर्गत जे गुंतवणूक केली आहे भांडवली बाजारामध्ये त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावता. आताच म्हटलं ना तुम्हाला
की तुम्ही देशांतर्गत भांडवली बाजारामध्ये जी गुंतवणूक केली, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये शेअर मार्केटमध्ये, त्यावर लाँग टर्म जो तुम्हाला प्रॉफिट झाला त्याच्यावर तुम्ही लावून राहिले आणि इन्व्हेस्टमेंट जो बाहेरून येऊन राहिला त्याच्यावर लावून नाही राहिले, असं शक्य नाही ना बाबा. म्हणून काल जे आपलं पार्लमेंटचं सेशन सुरू आहे त्यामध्ये मंत्री महोदयांनी हे केलं की दीर्घकालीन भांडवली नफा दिलासा अशक्य, तो राहणार नाही. LTCG हा राहणारच, तो जाणार नाही. आणि हा LTCG हा 12.5% लावला जातो. किती लावला जातो? 12.5% हा लावला जातो. आणि मी आकडेवारी पण काढून आणलेली आहे. तर या आकडेवारीनुसार बरोबर सरकारचं म्हणणं हे असं आहे की 2023-24 मध्ये, कितीमध्ये? 2023-24 मध्ये 98,000 कोटी एवढी प्राप्ती सरकारला झाली या टॅक्समधनं. 98,000 कोटी. आणि पुढच्या वर्षी 126 1.26 लाख कोटी एवढी प्राप्ती झाली सरकारला. म्हणजे जवळपास 27% ही ग्रोथ आहे या टॅक्समध्ये. 2024-25 आकडेवारी आहे. 27% विचारणार नाही ही आकडेवारी, पण जस्ट माहीत पाहिजे, कारण कुणीकडे आयोगाचं डोकं फिरलं सांगता येत नाही. 27% ग्रोथ आहे, त्यामुळे म्हणून हे म्हणते नाही. ठीक आहे. आता जर तुम्ही इकॉनॉमिक्सचा थोडा बारकाईनं अभ्यास केला तर त्यामध्ये, म्हणजे अभ्यास केला तर कन्फ्युजन होऊ शकते, अभ्यास नाही केला तर कन्फ्युजन होतच नाही. आणि आपण या सिरीजच्या माध्यमातून असेच मुद्दे आणून राहिलो की तुम्हाला टॉपचे मार्क आले पाहिजेत, पैकीच्या पैकीच मार्क आणले पाहिजे. म्हणून तर आपण काही सोडून नाही राहिलो. म्हणून तर आपण एवढा कॉन्फिडेंटली म्हणतो ना, येणार तर आपल्यामधनं, नाही तर कुठूनच येत नाही. कारण असं आहे, एक असतो कॅपिटल गेन टॅक्स CGT आणि एक असतो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. बरोबर? म्हणजे अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये थोडं कन्फ्युजन हे राहू शकते. जेव्हा आपण कर प्रणाली शिकू ना तेव्हा हा टॅक्स शिकू. आता मी तुम्हाला 2 मिनिटं आधी काय म्हणलं की भांडवली बाजारामध्ये, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली आणि त्यावर गुंतवणूक जर लॉंग टर्म असेल तर त्यावर जो टॅक्स लागतो, नफ्यावर टॅक्स, तो म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स. हा शब्द मी वापरला. मग तुमचा लगेच मला प्रश्न असायला पाहिजे होता की सर, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स पण तर तिथंच लागतो, आपण शेअर मार्केट रोज लागतो, मग दोन मध्ये फरक काय हो सर? प्रश्न असायला पाहिजे होता. नसेल तरी काय हरकत नाही, उत्तर मी देतो. कॅपिटल गेन टॅक्स हा नफ्यावर लागतो, प्रॉफिटवर. हा कशावर लागतो? प्रॉफिटवर. आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा ट्रान्झॅक्शनवर, म्हणजे हा व्यवहारावर लागतो. हा व्यवहारावर लागतो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. आणि हा कशावर लागतो? हा प्रॉफिटवर लागतो. तर समजलं नाही? उदाहरणार्थ व्यवहार म्हणजे कसं, मी समजा एखादी बॉन्ड शेअर विकत घेतले तर त्यावर, आणि हा खूप कमी, हा 1% आतच लागतो, 0.1%, 0.2 असा लागतो. आणि हा 12.5% लागतो. आय अगेन रिपीट, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा व्यवहारावर लागतो, कॅपिटल गेन टॅक्स हा नफ्यावर लागतो. बरोबर? आणि लक्षात ठेवायचं, ओके, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा सरकारचा सध्याचा ग्रोईंग एक डायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे पहिला कॉर्पोरेट टॅक्स, म्हणजे महामंडळ, सॉरी, पहिले इन्कम टॅक्स, त्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स आणि त्यानंतर STT सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. हा सध्या सरकारचा ग्रोईंग एक काय मानण्यात येतो? टॅक्स मानण्यात येतो. समजलं इथपर्यंत? त्यामुळे दोन्ही पण व्यवस्थितपणे अपडेट करून घ्या. हे असे टॉपिक्स आहे, हे तुम्हाला 1 पासून 10 पर्यंत नेत नाही, तुम्हाला 10 पासून कितीवर नेतात? 15 मार्कापर्यंत नेतात. आणि रेग्युलर लेक्चरमध्ये शक्यतो हे टॉपिक येत नाही, म्हणून आपण या पद्धतीनं ते घेण्याचा प्रयत्न आपण करतो. चला ठीक आहे इथपर्यंत. चलो, यस.